श्लोक 127. श्रीराम जगी धन्य तो राम सुखे निवाला, कथा एकता सर्व तल्लीन झाला, देहे भावना राम बोधे उडाली, मनोवासना राम रूपी बुडाली. श्रीराम. रामसुख म्हणजे श्रीरामाचं ध्यान करण्यापासून होणारं सुख. समर्थ म्हणतात, रामरूपी दृष्टी जाऊन बैसली, सुखे सुखावली न्याहाळीता. इथं समर्थांनी रामभक्तीचं आणि श्रवणभक्तीचं महत्त्व सांगितलं आहे. माणसाच्या मनाला सुखासाठी कशाचं तरी अवलंबन लागतं. ज्यापासून असं सुख मिळतं त्यात न कळत आपण रमतो. आणि यासाठी समर्थ म्हणतात, रमण्यासाठी माणसानं भगवंताचं अधिष्ठान धरावं. भगवंताचं रूप, गुण, कथा यांच्या वर्णनामध्ये तल्लीन व्हावं. असं झालं की माणूस प्रभू रामचंद्रांच्या नामस्मरणामध्ये, चिंतनामध्ये, सेवेमध्ये दंग होतो आणि त्यापासून त्याला अलौकिक असं समाधान लाभतं. संतांचं अशा धन्यतेचं माप वेगळं असतं. त्यांना घरदार, सोनं नाणं यासारख्या गोष्टींमध्ये रस वाटत नाही. तुकाराम महाराज तर म्हणतात, विठोबाचं अखंड चिंतन ज्याच्या अंतःकरणामध्ये असतं, जे गीता भागवत प्रेमानं ऐकतात, आपल्या हितासाठी अखंड जागृत असतात, ते धन्य होत. संत एकनाथ महाराज म्हणतात, राम नाम ज्याचे मुखी, तो नर धन्य तिन्ही लोकी. शंकराचार्यांचं एक धन्याष्टक म्हणून छोटंसं प्रकरण आहे. त्यामध्ये गाडी, बंगला, मुलं, बायको अशा कोणत्याही भौतिक सुखाचा उल्लेख नाही. त्यांच्या मते रामभक्तीत ज्याला सुख आहे, परमेश्वराच्या कथा ऐकताना जो तल्लीन होतो तो धन्य आहे. ज्याला कीर्तनातला रसाळपणा, खुसखुशीत विनोद यांचं आकर्षण न वाटता ईश्वराच्या अवतार लीला किंवा संतांची चरित्र ऐकण्याचं खरं प्रेम असतं, तो धन्य आहे. आणि यासाठी श्रवण करताना भक्तिभाव हा महत्त्वाचा आहे. त्यातून होणाऱ्या करमणुकीला दुय्यम स्थान द्यावं. यासाठी समर्थ म्हणतात की आपण स्वतः हरिकथा सांगावी. एकदा नव्हे तर पुन्हा पुन्हा सांगावी आणि त्यात इतकं रमून जावं की जवळच्या स्थळकाळाचं भान नसावं. एका गावी एक कीर्तनकार रामायण कथा सांगत असत. ती कथा ऐकायला बरेच लोक येत. त्यात ठाकूर नावाचे एक गृहस्थसुद्धा येत असत. कीर्तनकार कथा अगदी रंगवून सांगत असत. सर्व प्रसंग ते डोळ्यासमोर हुबेहूब उभा करत असत. ज्यावेळी रावणानं सीता पळवली हा प्रसंग कीर्तनात आला, तेव्हा सुवर्णमृग, लक्ष्मणाचं सीतामाईला लक्ष्मण रेषा आखून देणं, मारीच राक्षसाचा धावा धावा असा आरडाओरडा, रावणाचं कुटीत येणं, सीतेला पळवणं हे प्रसंग त्याने खूप खुलवून सांगितले. परिणामी तो भावूक झालेला भाविक ठाकूर उठला, आपल्या कमरेची तलवार काढून ओरडू लागला, माझ्यासारखा रामभक्त असताना रावण सीतेला पळवून नेतो म्हणजे काय, कुणीकडे गेला तो, असं विचारत घोडा घेऊन दरी, खाच खळगे, झाडझुडपं तुडवत तो ठाकूर गेला. आणि शेवटी कड्याच्या टोकावरून कोसळण्याचा प्रसंग आला. तेव्हा त्याच्या मुलांनी त्याला आवरलं. तर हा ठाकूर इतका तल्लीन झाला होता की तो देहभान विसरला होता. मी देह आहे ही भावना असणं हे अज्ञानाचं लक्षण आहे. परमेश्वराच्या अनुसंधानानं ते गळून पडतं. पूर्वी दूरदर्शनवरती जेव्हा रामायण लागत होतं तेव्हा कैकेयीचं दशरथाकडून वर मागून घेणं, रामाचं वनवासात जायला निघणं, हे प्रसंग इतके उत्कट असत की ऐकणारे सर्व देहभान विसरून ते पाहत असत. माझा राम मला आता दिसणार नाही
असं जेव्हा कौसल्या दशरथ म्हणत आणि सर्व अयोध्यावासी रडताना दाखवत, तेव्हा आपल्याही डोळ्यातून पाणी येत असे. अशा प्रकारची तल्लीनता समर्थांना अपेक्षित आहे. देहाच्या पलीकडं मी आहे हे समजलं तरच देहभाव नष्ट होईल. मृत्यूनं देह जाणार आहे, पण देह भावना नष्ट होत नाही आणि म्हणून मोक्ष मिळत नाही किंवा जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटका होत नाही. मोक्ष याचा अर्थ मोहाचा क्षय किंवा कोणतीही अपेक्षा नसणं. रामकथा तल्लीनतेनं समरस होऊन ऐकली की देहाचं बंधन कमी होतं आणि ईश्वराविषयीचा प्रेमभाव वाढतो. याचं एक उदाहरण म्हणजे रामायण बऱ्याच वेळा आपण ऐकलेलं असतं, तरी पण राम वनवासात जाण्याचं ठरवतात. आपल्या राजपुत्राच्या